मानूर या ठिकाणचं एक पठाण कुटुंब आहे ज्यांच्यावरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये एका मृत्यूच्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आमचं असं सर्व हिंदू मुस्लिम शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षकांना भेटून असं सांगितलं की सदरील गुन्हा हा चुकीचा आहे, खोटा आहे, कारण सदरील मयत जो आहे त्याला कार्डियक अरेस्ट आला होता, म्हणजे त्याला अटॅक आला होता आणि कुठल्याही झटक्यामध्ये किंवा अटॅकने आलेल्या मृत्यूमध्ये जो नैसर्गिक मृत्यू समजला जातो अशा मृत्यूला कारणी म्हणून कुठल्या तरी एका कुटुंबावर गुन्हा दाखल होतो ते अत्यंत चुकीचं आहे। पोलीस प्रशासनाच्या या अत्यंत चुकीमुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच्यामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरबाज पठाण नावाचा एक आरोपी आहे जो की सामाजिक कार्यकर्ता आहे, तो आदरणीय खासदार निलेश लंके यांचा स्वीय सहाय्यक आहे जो की दिल्लीमध्ये आहे। कलंदर पठाण म्हणून याच्यामधले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते मुंबईमध्ये कामामध्ये आहेत आणि कुणीतरी फिर्यादी त्याचे नातेवाईकाचं एक मयत डेड बॉडी पोलीस स्टेशनला घेऊन जातात, त्याच्यामध्ये ईडी दाखल होण्यापर्यंत आम्हाला काही नाही, मात्र चौकशी करून तुम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं। मात्र बीड पोलिसांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने कुठल्या तरी राजकीय प्रेशरमध्ये हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे केवळ पठाण कुटुंब आहे म्हणून हा गुन्हा दाखल होतोय का, किंवा मुस्लिम कुटुंब आहे म्हणून हा गुन्हा दाखल होतोय का, आणि एवढ्या वेगामध्ये चौकशी करत नाहीत, आपण कुठल्याही घटनेची माहिती घेत नाहीत, फिर्यादी येतो आणि आमच्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत पठाण कुटुंब आहे असं म्हटलं जातं। संबंधित जो मयत आहे त्याला कार्डियक अरेस्ट आलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे की पोस्टमार्टमचा रिपोर्ट तपासावा, शवविच्छेदन अहवाल आल्याच्या नंतर आपण गुन्हा दाखल केला पाहिजे। त्या फिर्यादीवरती गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या फिर्यादीचा पठाण कुटुंबाशी वैयक्तिक आकस आहे, राजकीय आकस आहे आणि गावातल्या स्थानिक राजकारणाचा कुठला तरी त्याच्यामध्ये वैमनस्य भाव असेल आणि बीड पोलिसांनी त्याला बळ द्यायचं, त्याला दुजोरा द्यायचा, याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो, सामाजिक सलोख्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि जर या पद्धतीने पोलीस प्रशासन असे खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर आमची विनंती आहे, पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने इतर गुन्ह्यामध्ये चौकशी करून 24 तासामध्ये तो खोटा गुन्हा असल्याचं निष्पन्न करते याच्याबद्दल आम्ही त्यांचं जाहीर अभिनंदन केलेलं आहे। आणि आमची अशी इच्छा आहे की अजूनही अशी अभिनंदन करण्याची आम्हाला संधी द्यावी, 24 तासामध्ये त्यांनी चौकशी करावी। आमच्याकडे पुरावे येतं, आमच्याकडे संबंधित जो आरोपी आहे तो दिल्लीमध्ये असण्याचा CCTV आहे, आमच्याकडं विमानाचे तिकीट आहेत की ज्या वेळेस तो दिल्लीमध्ये उपस्थित आहे। अशा लोकांवर जर गुन्हे दाखल होणार असतील तर मग कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सामान्य लोकांनी कसा विश्वास ठेवायचा असा आमचा प्रश्न आहे। काय सांगाल, SP साहेबांशी तुमची चर्चा झाली, सर्वश्रेष्ठ मंडळ तुम्ही SP साहेबांना भेटलात, समोर SP साहेबांनी काय आदेश दिले? पोलीस अधीक्षकांनी अत्यंत सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। आदरणीय तिडके मॅडमने आम्हाला प्रतिसाद देत असताना संबंधित गुन्ह्याचा जो तपास आहे तो मुख्य अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये चौकशी करून तात्काळ अहवाल करून जे काही सत्य आहे ते आम्ही समोर आणू अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिष्टमंडळाला दिला। या ठिकाणी आदरणीय शफीक भाऊ, फारुख पटेल साहेब, अशफाक इनामदार साहेब आणि सगळेच या ठिकाणचे सभापती, नगरसेवक साहेब आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। आम्हाला बीड पोलिसांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळालेला, आम्ही आता कृतीची वाट पाहत आहोत।